नमस्कार मित्रांनो, आज 23 जुलै म्हणजे एक आमच्यासाठी आठवणीचा दिवस. म्हणजे पहिल्यांदा लाईफमध्ये असा पाणी नांगला ना का असा का ओढा फारच मोठा पूर झाला का आमच्या लगे घराना पाणी घुसला. आखा पाट उलटून गेला नाही ना. इकडं शेता पुरी पुरी आखी भरून ना तुम्ही तिकडे एकदम पुरा भरला नाही. पाट पण एकदम ओव्हरफ्लो झाला. म्हणजे असं ना का मी बारीकपासून एवढा मोठा झालो, पण केव्हा असा पाणी पडताना नांगेल नाही ना. एवढा मोठा पूर होल असा केव्हा वाटेल नाही ना, केव्हा नांगेल नाही. लाईफमध्ये पहिल्यांदा असा नांगला. फार म्हणजे फार आमच्या लगे घराना पाणी घुसला. माणसांची अशी आबल झाली ना का काय सांगू ना. आता 2-3 दिवस झालं पाणी सतत पडतो. तर जास्ती करून बाहेर हिंडू नको, घरातच राहा, सुरक्षित राहा. क्या तसा रस्ता ना ते सगळीकडे बुडला त्याच्याकरता रिस्क घेऊ नको, घरातच राहा. आमच्याकडे तर लाईट पण आहे. 2-3 दिवस झालं माझे फक्त 5 ते 6% चार्जिंग हवा. ज्या तुम्हाला जेवढा दाखवता येईल तेवढा मी दाखवीन. ही आमच्या पाड्यातली घरं पाट सगळा बुडला आहे, ओव्हरफ्लो झाला सगळा. आमच्या घराची हालत दाखवी तुम्हाला तुम्ही. ही आमची घरा सगळी बुडली नाही. माझा भाऊ तिकडे मजा घेतो पावसात. ये आखा घरात पाणी घुसायला या. आता फुटेल होता. माझ्या आयुष्यात तरी मी पहिल्यांदा असा पूर नांगला का आमच्याकडे पहिल्यांदा येऊ पाठ उलटला. एवढा पाऊस पडत तरी पण एकदा नाही पाणी असा उलटून जाय, पण या पहिल्यांदा उलटला ना. आमची आज फार हालत झाली. सगळं रस्ता बंद, थंडी पडल्या सगळीकडे. आता ना अजून 1 तासपर्यंत कामच चालू आहे. ब्राईटनेस कमी आहे ना, चार्जिंग वाचवायला लागत ना. होता धर्माचा पाईप ना का ना कसा वांशी. अरे पण तुम्ही एलियन्स दिसा ना दोघं हो.
अरे पण पहिल्यांदा आता पूल उघडला ना मोठा. कोण तो म्हैसांचा पडाल. कोणाला बसायचं तर लागेल.